ओपनिंग केलेली आहे. काय तुम्हाला तुमचे ध्येय काय आहे? छत्रपती शिवाजी महाराज यांना सोडून सांगतो. या 75 वर्षामध्ये या शहापूर तालुक्यातील या विधानसभेतील जे प्रश्न सुटलेत नाही, सुशिक्षित बेरोजगारांचे असू दे, MIDCचे असू दे, शेतकऱ्यांच्या शेतातल्या पाण्याचे असू दे, त्यानंतर आरोग्य विभागाचे असू दे, माय भगिनीचे असू दे, हे सगळे जे जनतेचे न सुटलेले जेवढे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी हा जे संघटन बहुजन विकास सेना म्हणून आपण स्थापन केलेलं आहे, हाच त्याचा मेन उद्देश आहे. आगामी विधानसभेच्या निवडणुकीत लक्ष पक्ष स्थापन केलं असं नाही वाटत? नाहीये, तसा विषय नाहीये. हे काम ऑलरेडी आपलं 2015 पासून सामाजिक काम आपलं चालूच होतं. RTS प्रतिष्ठानमार्फत आपण सामाजिक काम करत होतो. परंतु सामाजिक प्रतिष्ठानला एक मर्यादा आहे आणि लोकशाहीमध्ये जर तुम्हाला जनतेचे प्रश्न पूर्णतः सोडवायचे असतील तर तुम्हाला लोकशाही स्वतः ताब्यात अधिकार ताब्यात घ्यावे लागते. आणि ह्या 50 वर्षात दोन्ही आमदारांनी हे प्रश्न सोडवले नाही. जनतेची खूप अवस्था बिकट आहे आणि या सगळ्या प्रश्नांसाठी म्हणून आपण हा विषय आता ओपन केलेला. येत्या विधानसभेमध्ये तुमचे पक्ष भूमिका उभा करणार? 100% विधानसभेसाठी 100% शहापूर विधानसभेसाठी आपण उमेदवार देणार आहोत आणि इथूनच सुरुवात करतो आहोत. यापुढे पक्षाची काय ध्येय धोरणे असतील तुमच्या? पक्षाची ध्येय धोरणे महत्वाची अशी आहे की पक्ष हा विचार आहे सर्व जाती धर्माच्या पंथाच्या 12 बलिदार 18 पगड जाती सगळ्यांना म्हणजे सगळ्या बहुजनांना सोबत घेऊन त्यांचे जे प्रश्न आहेत, सुशिक्षित बेरोजगारांचे प्रश्न असतील, पाण्याचे प्रश्न असतील, आरोग्याचे प्रश्न असतील, शेती व्यवसायाचे प्रश्न असतील, आधुनिक शेतीचे प्रश्न असतील, त्याच्यानंतर शिक्षणाचे प्रश्न असतील, लाईटचे प्रश्न असतील, हे सगळेच्या सगळे प्रश्न तडीस नेण्यासाठीच हाच हेतू या बहुजन विकास सेनेचा